महाराज श्रवणाच्या मिसे बैसावी तरी जीवनाचा उद्धार एवढा अधिकार कीर्तनामध्ये आहे. बिकॉज कीर्तन इजंट इट डिस्पोज बट इट इज ट्रीटमेंट ओनली. काय कीर्तन म्हणजे उपदेश नाही, डायरेक्ट उपचार आहे. डॉक्टर पाशी गेलं तर तो म्हणते रक्त तपासा, लघवी तपासा, डोळे वर करा, जीभ काढा, हात वर करा, खाली करा, लंबा श्वास घ्या, आखून श्वास घ्या, सगळं करून म्हणते आता काय बरं सांगा तुम्हाला काय होते. मग आतापर्यंत काय केलं. पण कीर्तन इज नॉट ए डिस्पोज बट इट इज ट्रीटमेंट. म्हणजे डायरेक्ट उद्धार तुमचाच नाही, घरच्याचाही उद्धार. जे घरी झोपले ना त्याचंही बजेट बसते एकामुळे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा झाला. पुन्हा मातृ पितृ भ्रात्रा सगोट कपाळ चतुर्भुज नर जे घरी आहे त्याचाही बजेट बसला. त्याचाही नाही, जे वर गेले त्याचाही बजेट बसला. तू म्हणसान महाराज आमचे वर गेलेले बापजादे आहेत ना, त्याने सोमवार नाही पाहिला, त्याने शनिवार नाही पाहिला, त्याने गुरुवार नाही, त्याने एकादश नाही पाहिजे. हान फकिऱ्या नाही खाव ते खाल्लं, नाही त्या प्याव ते पेलं, त्याचा बजेट बसते महाराज. त्यांचाही उद्धार हे घरातला कीर्तनात आला. का नाही महाराज बरोबर ना. तुका म्हणे कोटी कुळती तुका गीत विठोबाचे. जो कीर्तनात कथेत पारायणात येऊन बसला त्याचाही उद्धार आणि वर्षांचाही उद्धार, पितरांचा उद्धार होतो. तू म्हणसान महाराज तुम्ही भोक्यात आणता काय. नाही, खरं बोलतो. संत कधी खरे बोलतात. मी नाही बोलत आलो, संतांचं वाक्य तुम्हाला सांगू राहिलो. थोडासा इको कमी करा. काय मला सांगा, आता प्रत्येकाच्या घरी संडास बाथरूम आहेत, बरोबर आहेत ना. पाणी कुठं जाते म्हणा नालीत.
नालीतलं पाणी म्हणा नाल्यात, नाल्यातलं पाणी म्हणा नदीत. वय 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 खै 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 करते कोण? नाल्याचं पाणी. ते नदी म्हणते मुकड्यानं बस, माया सांग मुकड्यानं चाल, तू आधी बजेट बसवतो. आपण मौनी अमावस्या येऊन गेली, आधी माघ अमावस्या चालू आहे, आता माघ उत्सव चालू आहे. सगळेजण नदीवर आंघोळीला जातात. आंघोळ कोण्या पाण्यानं करतात रामबापू? तेच ना. पण तेच पाणी घरी आणतात. घ्या तीर्थ. अरे नदीच्या संगतीनं गलिच्छ पाणी जर तीर्थाचं रूप धारण करते तर इथं आल्यावर पवित्र होणार नाही काय? तुम्ही पवित्र, कुलही पवित्र. एवढा अधिकार या कीर्तनाचा आहे. कीर्तन सांग, कीर्तन सांग. फक्त एक आहे, इथं येण्याकरता आवड पाहिजे. ज्याला आवड आहे त्याला सवड प्राप्त होते. ज्याला सवड प्राप्त झाली तो कीर्तनात येतो, त्याला सत्संगती घडते. ज्याला सत्संगती घडली तो देव झाला, त्याचा उद्धार होतो.